चेन पडली काय? चेन पडली आहे त्याची. कशी काय? चेन पडली मम्माच्या सायकलची. लंच झाल्यानंतर ना मला फोन आला त्यांच्या मॅनेजरचा इथल्या. मग ते मला म्हणले की सर मी तुम्हाला रूमचं अपग्रेड करून देतो आहे आमच्याकडून कॉम्प्लिमेंटरी, आणि तुम्ही शिफ्ट करू शकताय काय, कम्फर्टेबल आहे का तुम्ही? क्यों नहीं? ठीक आहे, पण म्हणलं की मला एकदा रूम बघायला मिळेल का. सो त्यांनी मला रूम दाखवली. टेंटमध्ये आलो आहे आणि इट्स व्हेरी गुड, म्हणजे खरंच लय भारी आहे. आणि मी त्यांच्यासाठी खूप म्हणजे थँकफुल आहे की एकतर त्यांचं फुल होतं, त्यांना चान्स मिळाला मला देण्यासाठी. एकच टेंट राहिलं होतं. सो ते मला म्हणले की सर तुम्ही तिकडं शिफ्ट व्हा, आम्हाला तुमचं सगळं म्हणजे कंपनी आवडली तुमची, तुम्ही मगापासून छोट्या मुलीबरोबर इतकं एन्जॉय करताय फॅमिलीबरोबर. सो ते पण खुश झाले आणि त्यांनी मला अपग्रेड दिला. तुम्हाला रूम टूर देतो. हे असे सगळे टेंट आहेत, सगळे फुल आहेत. त्यातला हा राहिला होता त्यांच्याकडे. आता तुम्हाला रूम टूर देतो. खरंच खूप भारी आहे, असं म्हणजे लक्झरी आहे फुल ऑन. मी खूप ट्राय केलं होतं, इकडं आता वॉशरूम आहे. मी खूप ट्राय केलं होतं या रूमसाठी, पण तेव्हा त्यांच्याकडे बुकिंग नव्हतंच. सो मला मिळालं नव्हतं तेव्हा. ती पण खुश झाली आहे. इकडं जकुझी पण आहे. इकडं जकुझी आहे, पण गरम खूप आहे. पण चांगला आहे. पण जरा बाहेर आल्यानंतर ना असं पाहिजेच की. हाय किडीपू, हायटी करायला चाललोय. स्कूलची आठवण येते. हायटी म्हणलं की स्कूलची आठवण येते. आम्ही स्कूलला हायटीला जायचो. 4:30 असायचं ना आपलं. हा ना. आमचं पडलं सगळं. सगळे फोन बिन पाडलेत. वेट, स्कूलमध्ये हायटी असायची आमची 4:30, आणि त्यानंतर मग स्पोर्ट्स असायचं. घेतलं बाबूशी. फर्स्ट टू सेवन्थ आम्हाला ठीक आहे, I'll carry this. आफ्टर स्पोर्ट्स हायटी असायची. आणि 8, 9, 10मध्ये होतं तेव्हा बिफोर असायचं, म्हणजे स्पोर्ट्सच्या आधी हायटी असायची. त्यामुळं हायटी म्हणलं की स्कूलची आठवण. इतर वेळी असं कुठं हायटी म्हणत नाही आपण. आता काय काय असणार बघा हायटीला. स्कूलची हायटी एक खूप इंटरेस्टिंग असायची सगळी. बाबू स्कूलसाठी एक व्लॉग करायचा आहे मला, माहिती आहे हे नीट पकडा इथं. का. सगळ्या स्कूल फ्रेंड्सची घेऊन बसून असं, किंवा स्कूल व्हिजिट करायला जायचं आहे. बघूया आता कधी चान्स मिळतोय. आमची स्कूल रेसिडेन्शियल होती, मग नंतर ना आमची लास्टच बॅच होती ती ना. त्यानंतर मग ती हे झालं, पब्लिक स्कूल होती आमची आणि रेसिडेन्शियल, आणि ती आता हे झाली डे स्कूल झाली. बेबीला परत जायचं आहे पाण्यामध्ये. नको नको नको, पडशील ना तू. ये हात पकड माझा. थांब. सिट डाऊन. खाली आहे पाणी. पडतं मग. चला. कुठला कलर आहे तो? कुठला कलर आहे सांग ना. बेस्ट थिंग्स टू डू तुझ्या लाईफमधले. नुसतं कलर घेऊन खेळत असता, पण आमच्यासाठी ते रिलीफ असते. कधी त्रास देत नाही, पण कलर ते नसेल की ते एकदम म्हणजे असं निवांत असतं.
आता आता नाही नाही. आता पहिले कलरिंग करून ते बघ काय आलं बाव या सेनेसाठी काय आलंय. बसो खाली माझं हे पाहिजे सिट आय विल गिव्ह यू. बसो. खूप शांत आणि अतिशय चांगलं वातावरण आहे. सकाळचं एकदम गरम असते पण आता आहे ठीक. दाखव कर ना. Ready go. Okay. चिडकू एक नंबरचं चिडकू आहे चिडकू. तिथं झालं की झालं बॉल काढून घेते लगेच. ओके ओके सॉरी. या मला द्या ना बॉल द्या ना. खोकला आला वर बघा बघा वरती बघ. पाणी प्यायचं घे की. नाटक. टायगर सफारीला चाललो आहे आता. तिथं फोन अलाउड नाही आहे सो कॅमेरा मस्ट आहे. कॅमेरा कॅरी केला आहे. कधी यूज करून मिळत नाही कॅमेरा पण मॉर्निंग 6 वाजता एंट्री आहे तिथून. कुठलं गेट आहे ते? कुठलं? मदनापूर गेट आहे. तिथून एंट्री आहे आमची. सो लेट्स सी. बेबी खूप एक्साइटेड आहे. बेबी पण उठली आहे. सण आला. भेटू आपण. Well, I saddled up my shoe, headed out at dawn. Yeah, I saddled up my shoe, headed out at dawn. टायगर दिसलेला आहे. Ain't no place gonna hold me when the road keeps rolling on.